नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम साधं, सोपं आणि झटपट होणारं पालक वरण. जास्त न तामझाम न करता घरातल्या साहित्यात हे वरण कसं बनवायचं ते आज आपण पाहूया. तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी अर्धा वाटीनं मसूर डाळ घेतली आहे, पालक चिरून घेतली आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी मसुरीची डाळ छान अशी धुवून घेतली आहे, ते टाकूयात. आता चिरलेली पालक टाकून घेऊयात. लसणाच्या पाकळ्या, एक टोमॅटो मी ते कट करून टाकत आहे. इथे चवीनुसार मीठ टाकूयात. आणि 1 चमचा हळद आणि अर्धा ग्लास इथे मी पाणी टाकत आहे. आता आपल्याला हे डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे. बघूयात आपण डाळ छान शिजलेली आहे का नाही. तर डाळ छान अशी मऊ झालेली आहे. त्याला रवीने आपण छान अशी हे करून घेऊयात. हे बघू शकता डाळ किती छान झालेली आहे. आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, थोडीशी मोहरी छान तडतडू द्यायचं. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकूयात, लसूण, लसूण छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण पालक टाकून घेऊयात. इथे मी थोडीशी पालक चिरून घेतली होती, ते फोडणीसाठी थोडीशी पालक घ्यायची आहे. आता पालक थोडेसे मऊ करून घेऊयात आपण. आता इथे मी 1 चमचा लाल तिखट घेत आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये आपण वरण टाकून घेऊयात शिजलेलं. हे बघू शकता तुम्ही. आता छान असं वरणाला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. पाणी तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता. जास्त पातळ किंवा घट्ट तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आता छान अशी उकळी काढून घेऊयात.
बघा आपलं गरमागरम आणि चविष्ट पालक वरण तयार आहे. हे तुम्ही ना भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि बॅचलर सिक्रेट तडक्याला सबस्क्राईब करा. थँक्यू.